फॅमिली सोबत एन्जॉय करण्यासाठी आणि मनमुराद हसण्यासाठी मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलीये कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. तुमच्या फॅमिलीचाच एक भाग असलेले सुसाट आणि बुंगाट टीमचे कलाकार तुम्हाला हसवण्यासाठी तयार आहेत आणि त्यांचे परफॉर्मन्सेस एन्जॉय करण्यासाठी आपले जजेसही तयार आहेत. आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. कॉमेडी किंग मकरंद अनासपुरे आणि स्माइल क्वीन रेणुकाताई शहाणे. सध्याच्या काळात कशाचे प्रशिक्षण वर्ग निघतील काहीच सांगता येत नाही. म्हणजे हेच बघा ना, इथे भिकारी प्रशिक्षण वर्ग निघालाय. बघूयात आता इथे काय होतंय ते. आपल्या समोर येतात सुसाट टीमचे व्हाईस कॅप्टन्स नम्रताताई आणि शशी दादा. काय संबंध? तर संबंध असा आहे की सुनील शेट्टी आणि शिल्पा शेट्टीमुळे हे गाणं जितकं फेमस झालं नाही तितकं फेमस माझ्या पप्पू राजा राणी छायाने फेमस केलेलं आहे. आता तुम्ही विचाराल की पप्पू राजा राणी छाया कोण? तर हे आहेत आपल्याला दररोज भेटणारे भिकारी. तर त्यांच्या अनेक फेमस गाण्यांपैकी हे एक फेमस गाणं जे त्यांना मी शिकवलेलं आहे. पण मी भिकारी नाहीये, मी भिकारी घडवते. माझ्या क्लासमध्ये ना अनेक व्हरायटीचे इथे लोक येतात आणि त्यांना मी भीक कशी मागायची ते शिकवते. बघूयात आज कोण येत आहे. तेरा धियान किधर है ये तेरा हीरो इधर है, तेरा धियान किधर है ये तेरा हीरो इधर है, बच ना सका कोई हाय कितने लंबे हैं मेरे हाथ कितने, देख इधर यार भिखारी इधर है, अरे देख इधर यार भिखारी इधर है, तेरा धियान किधर है ये तेरा हीरो इधर है. वा वा वा. मॅडम मला भिकारी बनायचंय मॅडम. कपडे काढ. मला कलाकार नाही व्हायचंय, भिकारी व्हायचंय. अरे भिकारी होण्यासाठी एवढे चांगले कपडे नाही लागत. कपडे मॅडम काढ. थांबा ना. हो हे बघ मॅडम. कलाकार आणि भिकारी याने लाज बाळगायची नसते. हो पण एंट्री केल्यावर 2 मिनिटं तरी असतो. असं काही नसतं, सगळ्या अंधश्रद्धा असतात. काढ कपडे काढ. वाव वाव. आता पॅन कार्ड. पॅन कार्ड पण लागणार आहे. ह्याच्यामुळेच तुझ्यावर भिकेचे दिवस आले. ते बाजूला ठेव आणि जे सांगते ना ते कर. पॅन कार्ड काढ. वाव वाव. आता नाही आता नाही आता नाही. अरे तू थांब तर खरं. हे एवढं छान बनियन नसतं रे, ते असं फाडायचं असतं. हा आता कसं असं फाडायचं. जाऊ दे एवढं ठीक आहे. उजवलं गाणं गोद सारं, आधार कुणाचा नाही. हे राखून ठेव. हे आपल्याला पुढे खूप उपयोगी पडणार आहे. खूप उपयोगी पडणार आहे. हे राखून ठेव. हा? हा आता आता नाही, अजून काहीतरी कमी आहे. काय? जरा मेकअप करायचं. मेकअप? कसला माज आला रे. भिकारी बनायला आलाय, ऍक्टर नाही. एवढा माज दाखवायचं नाही. उद्या म्हणजे चहा द्या, कॉफी द्या, पफ द्या. वा फॅन्टॅस्टिक, माइंड ब्लोईंग. वा वा. आता करेक्ट भिकारी वाटतोयस. मी भिकारी दिसतोय मॅडम. म्हणजे आधी दिसतच होता, आता डबल दिसतो. मी भिकारी दिसतो. मी भीक मागायला जाऊ मॅडम आता. जा जा. कशी मागशील? म्हणजे एक्सक्यूज मी, आय वॉन्ट भीक. कॅन यू गिव्ह मी सम भीक? वाव. अशा पद्धतीने भीक मागशील ना तर केलेल्या मेकअपचे पण पैसे निघणार नाही. अरे मी भिकारी घडवते, नुसतं दाखवत नाही. अरे त्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात. हा मी काय करायला हवं मॅडम? मी सांगते. मला सांग तुझं शिक्षण काय झालंय? बीई. बीई म्हणजे बेसिक एलिजिबिलिटी आहे तर तुझ्यात. म्हणजे म्हणजे तुला कळेल. मला सांग, आधी काय केलंयस तू? मी बँकेचे क्रेडिट कार्ड विकलेत.
म्हणजे भीक मागण्याचा एक्सपिरियन्स आहे तुझ्याकडे? हो मॅडम, मी बँकेचे क्रेडिट कार्ड विकले. तेच ते, तुम्ही काय बोलता कस्टमर्सना? घ्या ना घ्या ना, एखादं क्रेडिट कार्ड घ्या ना घ्या ना. एकूण एक तेच हा, झालं. काय? मला सांग, तुला भिकारी या क्षेत्रात यावंसं कसं वाटलं? हो मॅडम, तुम्हाला मी सांगतो, मी ना आधी रेडिओ रिपेअरिंग करण्याचा कोर्स करत होतो. हा मग? पण तोपर्यंत टीव्ही आल्या. मग? मग टीव्हीचा कोर्स करतपर्यंत एलईडी आला. मग? एलईडीचा कोर्स करतपर्यंत कॉम्प्युटर आला. मग? मग कॉम्प्युटर हार्डवेअरचा कोर्स करतपर्यंत लॅपटॉप आला. मग तू मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स करायचा ना? ही आयडिया पण माझ्या डोक्यात आली होती मॅडम, हा मग? जेव्हा पेजर आला होता. अरे देवा. मी पेजरचा कोर्स पण केला हा मॅडम. मग? पण तो 6 महिन्याचा कोर्स, 3 महिन्यातच पेजर गेला आणि मोबाईल आला. अरे देवा. काय करू मी? ओ. हे बघ कसून जाऊ. माझ्या बाबांनी किती मेहनत करून कोर्सला पैसे धरले होते. हे बघ माझी आई भांडी गुंडी करत होती. हे बघ. गप्प बस, गप्प बस. माझं ऐक, मी शिक्षिका आहे हा. ना, माझं ऐक. हे बघ, आपल्याला या धंद्यात मरण नाहीये लेका. हा मॅडम. या धंद्यात मरण नाहीये. मॅडम पाया पड. जे काही करशील ते मनापासून कर. हा मॅडम. हा मॅडम, आता मला लवकर भिकारी बनवा हा please. मी सांगते. सर्वात प्रथम प्रार्थना म्हणायची. चला. अशी नाही रे, भिकारीने सतत स्टाईलाइज असावं, तरच लोक अट्रॅक्ट होणार ना आपल्याकडे. असं मी दाखवते. ओ बिक बिक मागते दारात, बिक बिक मागते रस्त्यात, दारदारी फिरते गावात, कधी बंदी कधी सुट्टी, पडती भीक ही ताटात. वा वा मॅडम, ही प्रार्थना मी पाठ करून ठरवणार मॅडम. मॅडम सांगा, अजून काय करायला लागेल मला? आता सगळ्यात आधी आपण आपल्या देवाला वंदन करायचं. कोण आहे देव आपला? नदीम श्रवण. कोण मॅडम? नदीम श्रवण. नदीम श्रवण. हेच आपले तारणहार आहेत. हा? त्यांनी आपल्यासाठी जे अमूल्य कार्य केले आहे, त्यांचे उपकार आपण उभ्या जन्मात फेडू शकत हो, नाही. मॅडम. त्यामुळे आपण त्यांची सगळी गाणी व्यवस्थित चोख पाठांतर करायची. मॅडम, मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे मॅडम. फॅन आहे? सगळी गाणी पाठ आहेत. म्हण बरं एखादं. तुम दिल की धड़कन में रहते हो, तुम दिल की बात कर. हिच्या बरोबर जर भीक मागशील ना, तर सगळे भीक हिलाच देतील, तुला काहीच मिळणार नाही. हे भिकारी जातील. काय करतोयस तू? आणि ई फॅक्टर कुठे? म्हणजे अरे ई म्हणजे सध्या फेमस काय आहे? काय? ई टीव्ही. हा त्यातला ई जो आहे ना, हा. तो हिट आहे, त्यामुळे तो प्रत्येक ठिकाणी वापरायचा. हा 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 मी तुला शिकवते, माझ्या मागे म्हण. हा. आलंय तुझ्या हा, हा, हा. लक्षात? ई फॅक्टर महत्वाचा आलंय. आता मला सांग, ह्याच्या सोबत तुला ही फरशी सुद्धा वाजवायची. फरशी येते मला वाजवायला. मग वाजव. धर. दाखवते ही फरशी, तरी खालची फरशी वाजवतोय. पंच होता ना तू? धर ही फरशी वाजव. फारशी येणार नाही मला वाजवायला. मला वाटलंच होतं तू हा जोक मारशील. पण हे सगळं राखून ठेव. हा, फारसं मनावर घेऊ नकोस या फरशीचं. हा, चालेल, चालेल. पोट वाजवता येतं का तुला? हा. मग पोट वाजव. रिकाम पोट. हा? काय बोललात मॅडम? काय रिकाम पोट म्हणाले? हा, तू काय ऐकलंस? रिकाम. नाही, ते महत्वाचं नाहीये. ते पुढचं काय ते महत्वाचं नाहीये. तर आपण भिकाऱ्यांना नेहमी रिकामं पोट असलं पाहिजे. हा, हा. म्हणजे जरी काही खाल्लं तरी लोकांना दाखवायचं की मी काहीच खाल्लं नाहीये, मी किती प्लुआ पांगळा आहे हे लोकांना सतत दाखवत राहायचं. हा. समजा तुझा ऍक्सिडेंट मध्ये पाय गेला तर हा. तू कसा चालशील मला सांग. अरे हे किती सटल आहे. हे सटलंय. लाऊड कर, लाऊड. अजून किती? मी दाखवू का? हे बघ.
असं करायचं तर तुला भीक मिळेल. टारपा डान्स झाला, टारपा डान्स. आलंय, 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 आलंय. काय रे तुझ्या घरी कोणी भिकारी होतं का रे? मॅडम काय किती करेक्ट पिकअप करतोयस तू माहितीये का? इनबिल्डिंग टॅलेंट आहे ना. हा रे काय ना जीन्स मध्येच असावं लागतं. मग सांगायचं ना आधी जीन्स काढली नसती. हेच हेच बाजूला ठेव. कलाकाराचं जीन्स बाजूला ठेव आणि भिकाऱ्याचं जीन्स आण. आता पुढचा टास्क. हा, हा. समजा मी एक श्रीमंत बाई आहे. तू समज ना. हा ठीक आहे, ठीक आहे. तर समजा मी एक श्रीमंत बाई आहे आणि माझ्याकडे एक आलिशान गाडी आहे. हा. आणि माझ्या गाडीची काच वर आहे, तर तू कशी भीक मागशील? मॅडम, मॅडम मला भूक लागली मॅडम, मला खायला द्या, नाही तर मला पैसे द्या मॅडम. टांग 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 टांग. हे काय टन 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 टन? काच टणक होती ना, असा आवाज आला काच. टन 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 टन. आता टन 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 केलं ना तर कोणी तुला देणार नाही भीक. मी सांगते कशी भीक मागायची. समजा तू एक श्रीमंत माणूस आहेस. समजा हा श्रीमंत माणूस आहे, तुझ्याकडे आलिशान गाडी आहे. ट्रक नाही रे, गाडी. श्रीमंत आहेस, पाय जवळ घे. आता बघ मी भीक मागायला आली. हा साहेब, मला भीक हवी आहे, लय भूक लागली. करेक्ट, अशीच अशीच भीक मागायची. हो पण मॅडम तुम्ही स्त्री आहात, मी पुरुष आहे, मला कसं जमणार हे? तुम्हा पुरुषांमध्ये ना हेच कमी आहे. मग आता काय ऑपरेशन? असं काही करायचं नाही. मी तुला सोप्पा मार्ग सांगते. सकाळी सांगायच्या मंदिरात, दुपारी वाकडेश्वराच्या मंदिरात, संध्याकाळी रोकडोबाच्या मंदिरात आणि रात्री चांदणी बार मध्ये जायचं. त्याने काय होणार मॅडम? त्याने काय होणार? मंदिरात जेवढे पैसे मिळणार नाही त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त तुला बारच्या बाहेर मिळतील. वा मॅडम, बार बार माझ्या डोक्यात एक कल्पना आली मॅडम. काय, काय, काय? मी काय करणार, माझ्या पंटरला ना बार मध्ये पाठवणार. मग तू सगळं बघणार, सर्वे करणार आणि बाहेर येऊन मला सांगणार हा माणूस ह्याचा मूड आज हा खराब आहे, तो खराब आहे. मग मूड प्रमाणे मी गाणी गाणार. मी तुला सिच्युएशन सांगते. हा. आज मी तुझा पंटर. ओके ओके. समजा एखाद्याचा प्रेम भंग झाला असेल. ओहो, गातो. जाई बेवफाई जाई. किती इरिटेट करतोयस. ई फॅक्टर. ई फॅक्टर इकडे नाही वापरायचा. मग इथे इमोशनल फॅक्टर वापरायचा. बार मधून जो बेवडा बाहेर आलेला असतो ना, तो जरी किती हलत असला तरी तो सुराला पक्का असतो. हा. त्यामुळे सुरात गा, सुरात. हा. जा बेवफा जा, हमें प्यार नहीं करना. जा बेवफा जा, हमें प्यार नहीं करना. जा बेवफा जा, हमें प्यार नहीं करना. बघ बघ किती मौल्यवान गिफ्ट तुला मिळालं. डायरेक्ट 10,000. मग आता पुढचं. एखादा समजा बॉसला कंटाळून आला असेल तर. हा हा ये दुनिया, ये महफिल वा वा वा. मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं. वा वा वा, व्हेरी गुड. आता 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 अजून अजून आहे. काय? समजा एखाद्याची नोकरीच गेली असेल तर. तू हमारी थी, जान से प्यारी थी तू, औरों की क्यों हो गई? वा वा वा. अरे शशा, तू जर अशा प्रकारे भीक मागितलीस तर लोक तुला खूप पैसे देतील आणि त्यांना भीक लागायची पाळी येईल. लक्षात ठेव, आपण आपलं भिकारीत्व व्यवस्थित जपायचं. अजिबात मागायचं नाही. ओव्हर टाइम शिवाय प्रगती नाही. घेतलेला वासा टाकायचा नाही. माझं कमिशन द्यायचं नाही. द्यायचं ना. चल शशी, आता आपण दोघं मिळून भीक मागूया. तुला तुझी डिग्री मिळालेली आहे भिकाऱ्याची. सध्या आपल्याकडे काय कमी आहे शशी? टोप्या. तर सुरू कर. बुलेट ट्रेन वाले मकरंदी दादा आया है तेरे दिल में भिखारी. रेणुका ताई, सेल्फी
दोघं मॅड आपण मकरंद सरांना विचारूयात त्यांना कसा वाटला क्या परफॉर्मन्स. बात है, क्या बात है. मी तुमच्याबद्दल नेहमीच बोललेलो आहे की तुम्ही भन्नाट आहात. खरं तर तुम्ही आज भीक नसती मागितली तरी टोप्या द्याव्याच लागल्या असत्या. एवढं आउटस्टँडिंग तुमचं सगळं काम आहे. तुम्हाला चांगली स्क्रिप्ट मिळाली तर तुम्ही कुठे नेऊ शकता ह्याचं हे एक फार अप्रतिम उदाहरण आहे. क्या बात आहे. वंडरफुल परफॉर्मन्स, वंडरफुल. रेणुकाताई कॉमेडीची बुलेट ट्रेन मधला वन ऑफ द बेस्ट ऍक्ट्स आहे हा. अप्रतिम. सगळ्याच गोष्टी एंट्री पासून शेवटापर्यंत जे काय केलं ते इट वॉज कमाल. सो प्लीज सेल्फी दे दो मुझे नमा. शशा बहुत दिन से सेल्फी नसीब नहीं हुई है शशा. आ रही हूँ. अर्थात मित्रांनो, जर नवऱ्याला ऑफिसमध्ये भेटायला जर त्याची वेळ घ्यायला लागली तर बायकोला अभिमान वाटतो. पण याच नवऱ्याला भेटायला जर जेलमधली वेळ घ्यायला लागली तर बघूया या नवरा बायकोंची तुरुंगातली भेट. आपल्या समोर येतात बुंगाट टीमचे वाईस कॅप्टन्स योगेश दा आणि प्राजक्ता ताई. छन से जो टूटे कोई सपना, जग सुना सुना लगे, जग सुना सुना लगे, कोई रहे ना जब अपना. जग सुना सुना लगे, जग सुना सुना लगे रे. नमस्कार. तुम्ही काय टेन्शन घ्यायले? जेलमध्ये मी आहे, तुम्ही नाही आहे. आणि कोणीतरी सांगितलेलंच आहे जग हे बंदी. चांगला लागतो ना आवाज. जग हे बंदी शाळा असं कोणतरी सांगितलेलंच आहे. तेव्हा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुमची परिस्थिती काही वेगळी नाही हो. चॅनलवाल्यांनी कडेकोट बंदोबस्तात बसले तुम्हाला मी नाही का. पुन्हा आमच्या नसलेल्या जोकवर हसायची सक्ती. तिथं सक्त मजुरीपेक्षा मोठी शिक्षा आहे. नशिबाचे भोग आहे, दुसरं काही नाही. तर असं कोणी ना कोणी बंदिवासात असतंय. तसं मी इथं बंदिवासात आहे. म्हणजे मी कोणी काही रेपिस्ट, ड्रगिस्ट किंवा डाकू चोर नाही बरं का. इंजिनियर आहे, बांधकाम खात्यात. वा. आता मग कसं काय आलो काही सांगायची गरजच नाही इथं. माझ्यावर समिती बी नेमली 3 लोकांची. त्यातले 2 जण माझे पाहुणेचे. त्याच्यामुळे पुढं काय होणार हे मी तुम्हाला कळलंच असेल. आणि आता ते 10 मिनिटाची सुट्टी मिळत असते ना नातेवाईकाला भेटायची, तशी मला सुट्टी मिळाली. आणि बायको येणार आहे मला भेटायला आता. साजन मेरा उस पार है, मिलने को दिल बेकरार है. साजन मेरा उस पार है, मिलने को दिल बेकरार है. मुस्काड फोडीन मुस्काड. ते स्कार्प काढला तोंडाचा. इथं नवरा जेलमध्ये सडायला त्याचं काही नाही. थंडीनं चेहरा काळा पडायला त्याचं टेन्शन आहे. तोंड तर तुम्ही काळा केला आमचं. माझ्या खानदानानं जेलची पायरी कधी चढली नव्हती. आमचं सगळं खानदान जेलमध्येच आहे. श्रीकृष्णानंतर मीच आहे जेलमध्ये जन्माला येणारा. मला पण असाल जन्माला, मला काय माहिती. एक परिणाम मुस्काडा बितडन थोबड चेक करीन. माज बघा जेलमध्ये येऊन माज बघा यांचा. अहो बायकोवर अत्याचार केला म्हणून आत्ताच्या आत्ता 2 वर्षाची शिक्षा वाढल. अरे बायको आहेस का कोण आहेस तू? कैदाशीन. स्वतःलाच काही दशीन म्हणाली बरं काही. ये कैदी आणि मी त्यांची दाशी म्हणून कैदाशीन. वा 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 काय जोक मारला. अरे लय पोट दुखलं. डबा दे डबा दे. भूक लागली मला. डबा 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 कुठे डबा? इथं गिळायला मिळत नाही का? म्हणजे मी जेल मधलं खाऊ? का? इथले कैदी काय दगड माती खातात का की तुम्हाला दुसरं खायचंय म्हणून? नाही नाही खायची सवय लागली म्हणून इकडे येऊन पडलात. काय का अक्कल. वा वा. हो का? एकटाच खाल्लं मी, एकटाच खाल्लं. अरे अर्ध्याच्या वर तर तू पचवलं ना. मला काय बोलायचंच काम नाही. अर्धांगिनी मी तुमची. जिथं नवरा तिकडं बायको. गाड्या बरोबर नळ्याची यात्रा. अरे नळ्याची यात्रा. मी जेलमध्ये आलो तर चांगलं सुचायला तुला. गल्लीतल्या सगळ्या बाया बरं का हापशावर द्यायचं पाणी भरायला. 10 हंडे असे हे मारले दांडे तेव्हा कुठं कळशीभर पाणी मिळायचं. आणि तेव्हा ही काय करायचं अशी घरात असं टप टाकून त्याच्या साबणाचा फेस करून म्हशीवानी रुतून बसायची.
तो फेसला गोड वाटत होता आणि आता नवरा जेलमध्ये काय फेस करतो त्याचं काहीच नाही. मला काय रोग नव्हता भरला हापशावर जायला. तुमची नाटकं होती सगळी. तो रामटेक ठेकेदार आहे ना, त्याचं काम करायच्या बदल्यात घरात फुकटात बोर मारून घेतली, ते नाही सांगणार. बोल तो पोलीस ऐकायला तिथलं पाय ना कसा पाहतोय माझ्याकडे तो. त्याचं आणि माझं वेगळं ठरलंय. हा म्हणजे मी त्याला कबूल केलंय. काय कबूल केलंय? नवऱ्याशी 10 मिनिटं एक्स्ट्रा बोलू दे. हा. 1000 मागत होता, 500 कबूल केलंय. म्हणजे तू त्याला 500 रुपये दिले? देणार आहे, माझ्या संग घरी नेणार आहे त्याला. माझ्या माघारी तू परपुरुषाला घरी नेणार? मला ते चालणार नाही गप्प यार. बसा. आपण हसे लोकाला आणि शिंबूड आपल्या नाकाला. तुमच्यासारखी समजू नका मला. पेपरात आलंय आज लिहून तुमचा नाचणारीचं प्रकरण. कुठली नाच करीन? ती श्रद्धाबाई सातारकर का? तिथं माझा काही संबंध नाहीये. ती महानगरपालिकेत आतमध्ये यायची, ती आपल्या मॅनेजर संघ अशी 2-4 वेळा ओळख झाली आणि तिच्या कार्यक्रमाला म्हणजे काय म्हणतात त्याला, ते प्रोत्साहन, कलेला प्रोत्साहन म्हणून मी 2-4 कार्यक्रमाला गेलो तिच्या, बस एवढंच, बाकी काही नाही आपलं. श्रद्धाबाईला प्रोत्साहन, श्रद्धेला आलंय फळ आणि प्रोत्साहन आहे 5वी. ते बी आलंय पेपरात लिहून. लक्ष द्यायचं त्याच्याकडे आपण बिलकुल. ते पेपरवाले काही लक्ष देण्याची गरज तुम्हाला आहे. पोरं बी तुमच्या विरोधात बोलायला लागलीत. थोरला सकाळी म्हणाला हे माझे पप्पाच नाहीयेत. हे माझ्या विरोधात की तुझ्या विरोधात? अशी तीन ना घेऊन पोरं बी लय वाया गेलेत, लय हाताबाहेर गेलेत पोरं. जोपर्यंत पप्पा चांगले चांगले कपडे आणत होता तोपर्यंत चालत होतं. पप्पा मला माचोची अंडरपॅन्ट पाहिजे, पप्पा मला माचोची अंडरपॅन्ट पाहिजे, आणि माचो आता माझ्या विरोधात बोलायला लागले. का बसा. पोरांचं राहिलं, मग आबांचं काय? त्यांचं बी नाव आलंय पेपरात. जावयाने दिली सासऱ्याला 15 लाखाची कार भेट. अरे हा पेपर का माझ्या नातेवाईकाच्या जीवावर चालला काय सगळा? मग आबांना काहून अडकवलं तुम्ही? काय अडकवलं करेल का? तुला मी म्हणलं की माझ्या नावावर मी प्रॉपर्टी ठेवू शकत नाही, नातेवाईकाच्या नावावर करू, तेव्हा मीटिंग मध्ये माझ्या मांडीला लावून बसली होती. माझ्या घरच्यांच्या नावावर काहीतरी करा ना, माझ्या घरच्यांच्या नावावर काहीतरी करा ना. टुमणं लावलं होतं माझ्या मागं. तुमना लावलं होतं आणि ज्या घरच्यांच्या नावानं तुम्ही केलं ते खाऊन पिऊन तुमनाला हात पिसून पळून गेले. अडकला बिचारा माझा गरीब बाप. अहे रे तुझा गरीब बाप. मिल मध्ये कामाला होता, तिथून मी कापूस खिशात करून आणायचं घरी. देवघरातल्या दिव्यासाठी आणत होता. तुमच्यासारखी लाच खाऊन लाज नाही आणली आम्हाला. माझा बाप बिचारा आयुष्यभरात कधी रेस्ट घेतली नाही आणि आता नावावर रेस्ट हाऊस छापून आले. रेस्ट हाऊस तुझ्या बापाच्या नावावर असलं तरी अरेस्ट मीच झालोय, तुझा बाप नाही. कळलं ना? त्यामुळे बापाच्या नावानं गळे नको काढू. नवऱ्याची चिंता कर जरा. तुमची कसली चिंता करायची? तुम्हाला काय दुर्धर रोग झालाय का मरायला? लाच खाऊन इथं आलाय. तुमची कसली काळजी करायची? हो का? माझी कसली काळजी कर. आणि दर महिन्याला जे टूर घडत होते आपले लांब लांब, वर्षातून 2 मोठे टूर, ते कुठून येत होतं? बेईमानीच्या पैशातून टूरला नेताय. कळलं असतं ना तर गावाबाहेरच्या टोल नाक्यापर्यंत पण आले नसते तुमच्या सोबत. हो का? अगं 15,000 पगार तुझ्या नवऱ्याला आणि वर्षातून 2 टूर फॉरेन, स्वित्झर्लंड, कसं काय येत होतं? मुळात तुम्हाला 15,000 पगार आहे हेच मला आता कळतंय. हो का? अगं तुझा नवरा इंजिनियर आहे, बांधकाम मंत्री नाहीये. तुम्ही काय वताय मंत्री? मरणाचा पैसा वतावा लागतोय त्यासाठी. पैसा वतणार ना मी, पैसा वतणार. तर बघ, कुठल्या बी राजकारणाची सुरुवात आहे ना ती जेलमधूनच होत असती. आणि याच्यानंतर बघ आता कसं कसं होणार आहे. समिती बी जी नेमली त्याचं काय होणार पुढे, मी बाहेर सुटल्यावर काय होणार, तू काही काळजी करू नको. मी मस्त राहत काय मस्त पुढचं. गपसा काही करा, मला लंकेची पार्वती करून टाकलीत. काय लंकेची पार्वती बोलायली? दर महिन्याला 5-5 तोळे तर सोनं होत होतं अंगावर. आता लोक तर तुझ्या वजन आहेत का सोनं असं घरात? पुरलंय. अहो घरावर जप्ती आली. होतं नव्हतं ना सगळं घेऊन गेले. माझ्या एका साडीला सोनेरी रंगाचा फॉल होता तो पण ठेवला नाही. हो का? सगळं गेलं? सगळं गेलं. काहीच उरलं नाही. सायकल उरली आहे तुमची सुरुवातीची सोबतीन, पण ती पंक्चर झालेली आणि मडगाड कुजलेलं. काहीच उरलं नाही. काहीच उरलं नाही. नाही पण तू काही काळजी करू नको. ते अण्णासाहेब आहेत आपले मंत्री साहेब, हा. हे बाय सगळे हप्ते त्यांना नीट पोहोचत होते. त्यांच्याकडे जाय, त्यांना मला शिरसाट साहेबांना पाठवलंय, मी त्यांची बायको आहे, त्यांना सगळं सांग, ते सगळं व्यवस्थित निसते. ती काही काळजी करू नको तू. आजच्या पेपरामध्ये आले काय ते? अण्णा साहेबांनी सांगितले करप्ट इंजिनियरवर कारवाई झाली नाही ना तर उपोषणाला बसेन मी. एवढंच नाही, मला फोन बी आला होता काळजीचा. नवऱ्याला समजवा, माझं नाव घेतलं ना तर घरादाराला जाळून टाकीन म्हणून. अरे बाप. अण्णा साहेब म्हणे ते बी फितूर का? ते बी पलटले मग? बाहेर पेपर ठेवलेत मी, त्याच्यावर सया करा गुमान. पेपर कोणत्या प्रॉपर्टीचे आहेत पेपर? आता घटस्फोटाचे आहेत. मला आहे ना तुमच्या बरोबर राहायचंच नाहीये. तुम्हाला काय करायचंय ते करा, मला तुमचं काहीच नको. काय नको? काय उरलं काय माझ्याकडे? नको माझ्याकडे काय उरलं नाही म्हणून चालली तुम्ही सोडून.
वा रे वा, कोणीच कोणाचं नसतं बरं का, बायको बी नसती, कळून चुकलंय मला. जाय तू आता, जाय. तुम्ही काय वरणातल्या कडी पत्त्याने असा लट काढून टाकलंस तुम्हाला. मला काय बोंबलायचंय ते बोंबला. आणि हे बघा, मी पोरांना बी घेऊन चालले आणि पोरांनी निरोप दिलाय तुम्हाला. तुमचं नाव लावणार नाहीत आता ते, तुमच्या जागी माझं नाव लावणार आहेत. सह्या करून ठेवा पेपरवर. पाहिलं का मकरंद भाऊ, रेणुकाताई, असं असते भ्रष्टाचाराचा वाईट अंत असतो. हे नुसतं ऐकलं होतं, आता भोगतोय. कोणीच कोणाचं नसते. म्हणजे कष्टाची भाजी भाकरी खा, पण तूप साखरेची चोरी करू नका, असं कोणीतरी म्हणले ते खोटं नाहीये. या पवित्र ठिकाणी आज मी शपथ घेतो की याच्यानंतर मी भ्रष्टाचार करणार नाही आणि कोणाला करू बी देणार नाही. हा, शाब्बास. आली तू परत. अहो, बाईची जात अशी आहे ना, नवरा नष्ट झाला तरी त्याची साथ सोडत नाही. तुम्ही तर फक्त भ्रष्ट झालाय. सुधारू आपण तुम्हाला, पण मला वचन द्या, परत असं कधीच वागणार नाही. देतो तुला वचन देतो, पण माझ्या स्टाईल मध्ये. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, भ्रष्टाचाराचं उपटूया मूळ, इमानदारीनं घाम तू गाळ, जो बाळा जो रे जो. तुमचा परफॉर्मन्स खरंच खूप सुंदर होता आणि हे खूप सुंदर लिहिलं होतं. मी परीक्षकांना विचारते त्यांना कसा वाटला. मकरंद सर. फार उत्तम योगेश लिहिलं होतंस तू. फार छान गोष्ट होती. मुळातलं तुला जे काय म्हणायचं आहे ते फार इंटरेस्टिंग आहे. आता नेहमी आपण बघतो आपल्याकडे तर भ्रष्टाचार म्हणजे जवळजवळ अधिकृत करावा इथपर्यंतच्या अवस्थेत आलेलं आहे. त्या वाल्या कोळ्यासारखं झालं पाहिजे की माझ्या पापात कोणी सहभागी आहे का. तर भ्रष्टाचारांच्या कुटुंबियांनी जर त्यांना साथ न द्यायची ठरवलं तरच हा प्रश्न मला वाटतं शेवटी हा नैतिकतेचा प्रश्न आहे. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पुन्हा. पण तू जे काही मांडलंस ते फार भन्नाट होतं. तुम्ही दोघांनी सादरीकरणही फार छान केलं. तुमचं दोघांचंही अभिनंदन. रेणुकाताई. खरंच खूप चांगली संकल्पना होती ही. दोघांनी सादर पण खूप उत्कृष्ट केली ॲज युजल. तुमच्या विषयांमध्ये नेहमीच काहीतरी नाविन्य असतं आणि समाजाला काहीतरी विचार करायला प्रवृत्त करेल असं लिहितोस. आणि कॉमेडीच्याच भाषेत असतं ते मला सगळ्यात उत्तम वाटतं. तर आपण कलाकार म्हणून आपल्या ह्या माध्यमातून काहीतरी जरी एका माणसाला जरी आपण बदललं तरीही ही खूप मोठी गोष्ट आहे असं मी मानते. त्यामुळे खूपच चांगलं करतोयस तू योगेश. खरंच तुझ्या लिखाणातून खूप लोक बदलतील अशी माझी अपेक्षा आहे आणि आशा आहे. आपण तुमचे गुण बघूयात. रेणुकाताई. मकरंद सर. थँक्यू सो मच. प्लीज हॅव युअर सीट्स. कोल्हापुरी मटण, कोल्हापुरी मिसळ या गोष्टी सगळीकडेच खूप प्रसिद्ध आहेत. पण या कोल्हापुरात जर कोणी पिझ्झा शॉप काढायला गेलं तर बघूयात काय होतंय ते. आपल्या समोर येतात बुंगा टीमचे कॅप्टन्स पॅडीदा आणि जोकर योगिनी. पिझ्झा पिझ्झा वै 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 पिझ्झा 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 हॉट 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 पिझ्झा पिझ्झा. हॅलो एव्हरीवन. मी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे चमचमीत आणि झणझणीत पिझ्झा तुमच्या लाडक्या कोल्हापुरात. तुम्ही ना फक्त मला फोन करायचा आणि पिझ्झा घरपोच मिळवायचा. येस. हॅलो. हॅलो. येस बोला. हा हॅलो. हा ते तुमचा पिझ्झा हॉट ते आंबा खानोळीच्या समोरचा पिझ्झा हॉट आहे ना. येस येस करेक्ट सर. बोला सर बोला. हा तर ते राम्याला जरा एक निरोप द्या की. राम्या. हा राम्या होता आंबा खानोळीतला राम्या. हो त्याच्याकडे जरा निरोप द्या. त्याला म्हणा एक चिकन थाळी तर महादूकडे पार्सल पाठव म्हणाव. अरे कोण राम्या. त्याचा काय संबंध. मी का निरोप देऊ. आणि अहो त्या राम्याचा फोन लागना झालाय. द्या की. एवढं काय करायला लागलं. एवढी मी माणूस की नाही होय. अरे निरोप द्या म्हणजे तुम्ही एक तर चुकीचा नंबर लावला. हे बघा मी असा निरोप नाही देऊ शकत. तुम्ही त्यांच्याकडे फोन लावाल का प्लीज. अरे याला काय अर्थ. एवढी माणूस की नाही. चला कसला तुमचा धंदाच बनणार नाही. जावा तिकडे. अरे शिप काय पाडू. नाही कूल डाऊन. काय आहे ना आज शॉपचा पहिला दिवस आहे. असं नर्वस होऊन चालणार नाही. म्हणजे कसं आहे अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्याच्यामुळे असे चढ उतार येत असतात. दॅट्स ओके. कूल डाऊन. मला माहिती आहे आज विक्रमी पिझ्झे विकले जाणार आहेत. म्हणजे मी ते विकणारच आहेत. मला ते विकायचे आहेत. पण असं नर्वस का झाली आहे मी एवढी.
कॉन्फिडंट. येस, तुम्हाला सांगते आज एक किमान 25 पिझ्झे तरी मी विकणार आहे. मी ना एका बॉयला इथे अपॉइंट केलंय डिलिव्हरी करायला. तो येईलच, मी त्याचीच वाट बघतीये. पिज्जा के शॉप में आती कभी बाहर नहीं, हाय हाय हाय. तेरे नसीब में है दोस्त कोल्हापुर का प्यार नहीं. मॅडम मॅडम हा काय उशीर झालाय? उशीर झाला उशीर झाला उशीर झाला उशीर झालाय. उशीर झाला तर उशीर झाला उशीर मी तेच सांगते उशीर झालाय. उशीर झाला तर उशीर आता तिकडनं उशीर तुम्हाला सांगतो लय उशीर झाला. अरे मी तुला सांगत नाही, तुला विचारते उशीर का झालाय तुला एवढा यायला? अरे तुला सांगते आज शॉपचा पहिला दिवस आहे. मला ना असं जरा कॉन्फिडन्स दे ना. पहिलाच दिवस आहे, एवढ्या साऱ्या ऑर्डर तुला सांगते फोनवरनं इंटरनेटवरनं इतक्या साऱ्या ऑर्डर्स येतात. आय एम सो हॅपी सो एक्साइटेड. ते ऑर्डर्स डिलिव्हर करायच्या आहेत. काय सांगायला लागले हो. इंटरनेटवरनं ऑर्डर आल्या ते? हो, मग? तुमच्याकडे इंटरनेटवरनं ऑर्डर आल्या ती? हो. पुणे आणि मुंबईवरनं आल्या वय इंटरनेटवरनं ऑर्डर? त्याला कोल्हापुरात 11 वाजल्याशिवाय कोण उठत नाही. ऑर्डर कुठल्या द्यायला? अरे कसा आहेस तू कोल्हापूरचा असून कोल्हापूरला काय अंडर एस्टिमेट करतोय? काय असंच? हे बघा आता आलेले ऑर्डर जे आहेत त्यांना काय मी कॅन्सल करते असं सांगू का? कॅन्सल करायचं तर करा, आपल्या बापाचं काय जाते? अरे, तसं नाही म्हणजे आता काय ऑर्डर आल्यात आल्यात, orders आल्या ते आल्यात. सांगा पटपट समजा पिझ्झा चारून येतोय. शी! अरे काय भाषा आहे तुझी. चारून असं नाही म्हणायचं, डिलिव्हरी करून येतो असं म्हणायचं. मग डॉक्टर काय करणार? अरे मी त्या डिलिव्हरी बद्दल बोलत नाहीये. पिझ्झाची डिलिव्हरी करायची म्हणजे घरपोच नेऊन द्यायचं त्यांना पिझ्झा. अच्छा त्याला बी डिलिव्हरी म्हणतात होय? हो त्याला पण डिलिव्हरीच म्हणतात रे. असं ठरलंय होय हा, तुमचं? हे बघ पहिली ऑर्डर आली आहे दिनेश ठोंबरे, दिन्या शास्त्रीनगर. दिनेश शास्त्रीनगरचा? शास्त्रीनगर, हा. त्यानं पिझ्झाची ऑर्डर दिली? हे बघ ना. त्यानं पिझ्झाची ऑर्डर दिली? हो मग काय. हे त्याचा नंबर आहे ना? हो. हे असं केलं की कॉल आहे ना? हा हॅलो दिन्या. हा. हा पॅडी बोलायला लागलोय. हा. का रे दिन्या तुला शाना झालं सोय रे? तू पिझ्झा खायला लागलास आणि पिझ्झाची ऑर्डर दिली, एवढे पैसे आले बरे तुझ्याकडं? हा अरे हेकण्या, तुझ्या बहिणीचं त्या दिवशी लफडं झालं, त्या रिक्षावाल्याबरोबर तो पळून गेले. ते पोलीस स्टेशनमध्ये तुला मदत करायला मी तुला पैसे दिले होते आणि तिकडे पिझ्झा खायला लागलेस. माझे पैसे कधी देणार ते सांगतो? नाही ते मला माहित नाही. माझे नाही दितू ते सगळं चालतंय तर दितू कधी नाही. मला सांगा ती पैसे कधी देणार? नाही तर तिकडे येतो कोंबडीसारखा सोलून करतोय तुला. नाही ते राहू दे, कोंबडी सोलायचं राहू देतो. थांबा राहू दे तिकडे. नाही ते राहू दे त्यापेक्षा एक काम करतोय. ते क्रेडिट कार्डवर किती रुपयाचा पिझ्झा मागवलास तू? 400. तुझ्या बापाने 400 रुपयाचा पिझ्झा खाल्ला होता रे. एक काम करतोय, तुझा पिझ्झा देत नाही ते 400 रुपये मी वळते करून घेतोय मी. हा नाही पिझ्झा येत नाही. तू खा तिकडे भाकर आणि ते ठ्याचा पिझ्झा खा. ते 400 रुपये त्याने दिलेत ना क्रेडिट कार्डावर ना, ते मला द्या. ते माझे उसने दिले होते त्याला मी. अरे पण त्याच्याशी माझा काय संबंध आहे? त्याच्याशी तुमचा धंदा होतोय हो, पण संस्कृतीवर गदा येते केवढी माहितीये काय? हे असं चालणार म्हणजे घेतलेले मित्राचे पैसे, उसने घेतलेले पैसे ते परत द्यायला नको. संस्कृतीचा ऱ्हास होतोय. मला चालणार नाही. मी संस्कृतीचा रक्षक आहे. ते दिने सोडा, दुसऱ्या अख्ख्या कोल्हापुरात जाऊन डिलिव्हरी करून येतो मी. पुढचा नंबर सांगा. अरे किती बोलतोस तू? अरे पहिली डिलिव्हरी होती यार, तू पहिलीच ऑर्डर कॅन्सल केलीस. पहिला दिवस आहे बिझनेसचा चालणार आजचा. नाही. पुढचं सांगा काय करतोस अरे तू? मला ते. हे बघ दुसरा भैरू तागडे. असं नाही बोलायचं, मग पै बोलायचं. पै काही नाही बोलायचं, पै बोलायचं. पै म्हणजे काय? पैलवान आहे ते पैलवान भैरू तागडे. केवढा मोठा माणूस आहे माहिती का? ह्यो असा पैलवान गडी तुम्हाला सांगतो. ह्यो एक दंड, हे एक छाती, हे एक मांडी. हा असं टाकतोय माग. लंगोटाचा शेला असतो तर गडी असा उभा राहिला ना तालमीला, त्याला चांगलं गडी असे गपगार होत्या ती. नाही ठीक आहे, ते गार होतील तेव्हा होऊ देत. पिझ्झा गार होण्याच्यात नेऊन देशील का प्लीज त्यांना? नाही पण त्यो माणूस तुमच्याकडे पिझ्झा मागवलेच कशाला? त्यो खातो पिझ्झा तुमचा. अरे त्याला खावासा वाटलं असेल, तुला काय करायचं? कसं वाटेल खावासा त्याला? अरे मला माहिती आहे ना, कोल्हापूरचा माणूस आहे मी. अहो मग तुम्हाला सांगतोय, सकाळी पाट्याच्या वेळेला त्या दुधाच्या कट्ट्यावर धारष्ण, कसा धारष्ण, पोटपोटेश धारष्ण दूध काढतोय असा आणि बादली असं गटागटा तोंडाला लावतोय. ते संपल्याशिवाय खाली ठेवत नाही. तो तुमचा पिझ्झा खातोय होय? हे बघ त्यांनी ऑर्डर केली आणि त्यांना खायचं असेल तर तुला काय प्रॉब्लेम आहे? हे बघा मॅडम, जरी तुम्ही तिकडे देऊन पिझ्झा दिलात ना तर तुम्हाला पैसे मिळणारच नाहीत. अगो बाई का रे? पैसे मागायला कोण जातो नाही त्याच्याकडे, त्याला म्हणतोय की पहिले मला चितपट मार तरच तुला पैसे
पैसे देतोय असं आता आहे? कोण त्याच्याशी कुस्ती खेळणार त्याच्यावर जो कोण कुस्ती खेळायला जातोय ना ते असं उसाचा कांडका असतं ना तसा पिरगळल्यासारखी मान पिरगळून ठेवतोय. कोल्हापुरात ना जवळजवळ 100-150 असे वाकडे मान झालेले हॉटेलवाले दिसतील तुम्हाला या पैलवानामुळं. तर मी जाऊ होय त्याच्याकडे माझी मान मुरगळून घ्यायला? नाही नको, पण असं कसं रे? असं कसं मला आवडतच नाही. हे आहे ना क्रीडा संस्कृतीच्या विरुद्ध आहे. हे खाल्लेल्या पदार्थांचे पैसे द्यायला नको. हो, द्यायला पाहिजे, द्यायला मला पाहिजे, आवडत नाही. मी त्याच्याकडे पिझ्झा डिलिव्हर करायला जाणार नाही. मी क्रीडा संस्कृतीचा ऱ्हास होऊ देणार नाही. मला आवडत नाही. मी संस्कृतीचा रक्षक आहे. तो पैलवान सोडा, बाकी अख्ख्या कोल्हापुरात नाऊन मी पिझ्झा विकतो. पुढचा माणूस सांगा. पैलवान पण सोडा. सोडा तो, हा. हा दुसरा कस्टमर आहे तो पण कॅन्सल करायचा का? आवडत नाही. संस्कृतीच्या विरुद्ध चाललेल्या माणसाचं आपल्याला आवडत नाही. तिसरी ऑर्डर तरी नक्की देणार आहेस का? सांगा नाव तर सांगा, नंतर ठरवूया आपण. संगीता पाटील. काय झालं? संगीतचं नाव घेतलं तुम्ही म्हणजे? एक नंबरची चौचाल पोरगी. एक नंबरची चौचाल पोरगी. तुम्हाला सांगतोय शशा हा म्हणजे शशाला माहितीये किस्से तिचे या अर्थानं म्हणलं मी. एक नंबरची चौकाल. अहो सांगतोय ज्याला त्याला रोज पटवती कोणाला तरी काय ना काय सांगत असते. माझ्या पण मागं लागली होती. मला म्हणते प्याड्या चल की जाऊ आपण सिनेमाला जाऊ कुठेतरी हॉटेलात जाते खा खाती बिल आपल्याला भरायला लागते. आता ह्या वेळेस पण ना तिनं कोणाला तरी पटवलं असणार आणि त्याच्याकडनं पिझ्झा मागवले असणार. तुम्हाला सांगतो काय? तिची नदर तू नदर तिची नदर आहे ना अशी वंगाळ आहे. मी संस्कृतीचा रक्षक आहे. मला चालणार नाही. संगीत सोडा दुसरं नाव सांगा. अख्खा कोल्हापुरात नेऊन पिझ्झा वाटून येतो मी. हे बघ मला आता तू पण चालणार नाहीयेस. तू सलग तिसरी ऑर्डर कॅन्सल करतोयस. तू नक्की कशासाठी आलायस इथे? मी आलोय पिझ्झा डिलिव्हरीसाठी चाललोय. नक्की त्याच्यासाठी आलायस ना? पुढचं नाव तर सांगा. ए बघ ऐक ना प्लीज, आज पहिला दिवस आहे, असं नको करूस रे. ही तरी डिलिव्हरी देशील ना नेऊन? कोण आहे ते? सांगा प्लीज. सागर. सागराने पिझ्झा ऑर्डर केला. कावळे नका. अरे इंटरनेटवर ना आलेली पहिली ऑर्डर आहे. सागराने इंटरनेटवर ऑर्डर दिली. चल MSc केली वाटतं त्याने. सागऱ्या तुम्हाला सांगतोय सागऱ्या ह्यो असा गबऱ्या एवढं खातोय कधी फुटल कळणार नाही. प्रसादच्या पेक्षा पण झाडा आलाय. सागऱ्याची ऑर्डर आहे कावळा ना केला. बरं जाऊन देऊन येतो मी ती. जाऊन देऊन येशील ना? देऊन येतो. नशीब माझं बाकी किती वेळा तसा पोरगा चांगला आहे तो. आहे ना? एक मिनिट थांब, मी तुला देते. सागऱ्या चांगला आहे. सागऱ्या बोललो होतो ना तुला. हा. कोल्हापुरात शो साठी गेलो होतो बघ. हे घे, हे बघ. हा पिझ्झा त्याला डिलिव्हर करायचा आणि तुला एक काम सांगते. हे बघ, हे जे आहे ना ही स्लीप आहे ना ही त्याच्याकडनं भरून आणायची. म्हणजे पिझ्झा खाल्ल्यानंतर त्यांना कसं वाटलं, गुड बेटर बेस्ट अशा रँक्स त्याच्यात भरून आणायच्या. ओके? याच्यात सगळं गुड हा बेटर म्हणजे त्यांना काय वाटलं, सर्व्हिस कशी वाटली ते त्यात लिहून आणायचं. चालतंय. अरे चालतंय म्हणून फेकून काय दिलंस ते? अहो एवढा कुणाला येळ असतोय कोल्हापुरात? ते सगळं गुड बेटर बेस्ट लिहिपर्यंत ते सगळं तोंडावर कधी कोणाला कोण कोल्हापुरातली लोक चांगलं म्हणत नाही ती. ते जाऊ दे. ते पुण्यात आलेलं तर खात्यात ढेकर देतात आणि आपलं कामाला लागते ते. त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. बरं, मी जाऊन येतो मग तिकडे. ये लवकर. कधीपर्यंत येशील? येतो की संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत. 4-5 वाजेपर्यंत का? अहो. अरे 2 किलोमीटर कावळा ना काय 15 मिनिटं लागतात जायला. आताशी 11:30 वाजले. तेवढा वेळ कशाला लागणार आहे? वेळेच्या अगोदर डिलिव्हरी झाली ना तर कोल्हापुरातल्या लोकांना हार्ट अटॅक येईल. तर काय सांगतो तुम्हाला, आता मी इकडनं निघणार मग मी शिऱ्याला भेटणार. तर शिऱ्याच्या बायकोची पण हाय डिलिव्हरी. म्हणजे त्यांची वेगळी डिलिव्हरी. त्यांची पिझ्झाची नाही आहे. त्यांची अच्छा, ओके. त्यांची वेगळी डिलिव्हरी आहे. बरोबर. तर मग तिला आवडतोय शिऱ्याच्या बायकोला आवडतोय शिऱ्या. आता शिऱ्याच्या बायकोला शिऱ्या आवडणारच ना? बाई तुमचा काहीतरी केमिकल लोचा गोळ झालाय. मी सांगतो तुम्हाला. हे बघा ते शिऱ्या आहे ना, शिऱ्याची बायको तिला आवडतोय शिऱ्या. नाही गोड खायचा शिरा. जी माझी बायको बनवते ती माझी बायको मस्त त्याच्यात असं तूप बीप टाकून असं बदाम पिस्ता टाकून शिऱ्या बनवतो. ते शिऱ्या घेणार मी आणि त्या शिऱ्याच्या बायकोला देणार आणि नंतर मग शिऱ्याच्या पोराला तिकडे बेबी सिटिंग मधनं उचलणार आणि मग शिऱ्याला देणार. म्हणजे त्या बेबी सिटिंग मधनं उचललेल्या मुलाला तू शिरा खायला घालणार? त्याला कशाला शिऱ्या खायला? एवढं लहान पोराला कोण शिऱ्या खायला घालतो? असं नाही. हे बघा तुमचा घोळ होते काहीतरी लक्षात घ्या. आता आपल्याकडे 2 शिऱ्या आहेत. 2 शिऱ्या. हा एक गोड शिऱ्या खायचा आणि एक नाववाला शिऱ्या. आता तर नाववाला शिऱ्या जो आहे ना त्याला मी गोड शिऱ्या देणार त्या शिऱ्याच्या बायकोला खायला आणि मग तो शिऱ्याचा डब्बा आहे ना तो त्यांच्याकडनं परत घेणार. आणि मग शिऱ्याचं काय झाला? अरे शिऱ्या खाणार ना त्या बायको त्यांची शिऱ्याची. शिऱ्याच्या बायकोनं शिरा खाल्ला. शिऱ्याचा डब्बा घेतला शिऱ्याकडनं आणि मी जाऊ दे तुम्हाला सगळं ते सगळं हे तामझाम करणार. त्याच्यानंतर मग सागऱ्याला भेटणार. सागऱ्याला डिलिव्हरी देणार. त्याच्यामध्ये 4-5 तास मोडते की त्याच्यामुळे होतंय ते वेळ. 4-5 तास? हो. एवढ्या लेट तू पिझ्झा पोहोचवणार आहेस? मॅडम तुम्हाला कळत नाही. कोल्हापुरात वाट बघायची जरी म्हटलं ना तरी 10ची वेळ असेल ना तर 12 वाजल्यापासून वाट बघायला सुरुवात होती तिकडे. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका त्याचं. नाही टेन्शन कसं घेऊ नका. अरे आमचा दावा आहे की 20 मिनिटात पिझ्झा पोहोचवणार. तो जर पोहोचला नाही तर कस्टमर पैसे
पैसे देणार नाहीत त्याचं काय? पैसे कसं देणार नाहीत? एकेकाला बुकलून काढीन ना. ते छातीत जे पाठीच्या घापा का. एक मिनिट, मारामारी अजिबात करायची नाही. अरे तिकडे अमेरिकेत कळलं तर काय होईल? कुणाबद्दल बोलताय मॅडम तुम्ही? अहो सगळ्या दुनियेला मारून पुढे गेलेले लोक ते मारामारीच्या गोष्टी आणि त्यांना काय ऑब्जेक्शन असणार आहे त्याच्यात? तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मला जरा प्लीज सांगशील की पहिल्याच दिवशी तू माझा धंदा वाढवणार आहेस का बंद पाडणार आहेस? नाही, बंद तर नक्कीच पाडणार नाही. नशीब. पण मॅडम जर तुम्हाला धंदा वाढवायचा असेल ना, तर मी तुम्हाला सांगतो पिझ्झा कसा ऐकायचा. तर काय करायचं माहितीये का मॅडम? काय? तो पिझ्झा असतो ना, पिझ्झाचा तो पाव असतोय ना, हा. तो भाकरीच्या रंगाचा करायचा आणि एक एक वाटी तांबडा पांढरा ठेवायचा. तांबडा पांढरा काय असतोय? तांबडा पांढरा रस्सा असतोय. बरं. तांबडा पांढरा रस्सा ठेवायचा हा. आणि सुकं चिकन ठेवायचं ओके, तिकडं हा. आणि अशा पद्धतीने ते सर्व करायचं लोकांना. आणि आपण बोर्ड पण लावायचा तिकडं आपल्या दुकानाच्या बाहेर. काय? ह्या पिझ्झाच्या रिप्लेसमेंट मध्ये तुम्हाला भाकरी मिळेल आणि मग अशा पद्धतीने सर्व केलं ना, सर्व काही ठीक होतंय. अरे पण असं कसं चालेल? पिझ्झा शॉप मध्ये तू चिकन आणि मटन थाळी विकतोय जवळ जवळ. अहो मॅडम, हाच तर तुमचा प्रॉब्लेम आहे. काय? आपल्याला ना या सगळ्या पाश्चात्य संस्कृतीचा लय हवा वाटतोय. आपली खाद्य संस्कृती आपणच जपायला पाहिजे. त्यांचा पिझ्झा आणि बर्गर आपल्या देशात खपवण्यापेक्षा आपल्या देशातले, आपल्या महाराष्ट्रातले जे खाद्यपदार्थ आहेत, म्हणजे तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, चिकन, मटन, या आंबोळी, पुरणपोळी, मिसळ, ह्या गोष्टी ओबामा कशी ऑर्डर करेल याचा आपण विचार करायला पाहिजे. चला, मी तुम्हाला मिसळ बनवायला शिकवतो, तुम्ही कांदा कापायला घ्या. मी तुम्हाला तर्री कशी बनवायची ते शिकवतो. चला या, सांगतो. चला या तुम्ही, चला या. खरं तर मला त्या कोल्हापूरची भाषा इतकी रांगडी आणि इतकी गोड आणि इतकी प्रेमळ आहे. तुझी ती भाषा ऐकण्यातच मला जास्त मजा वाटत होती. आणि हे मात्र खरं आहे की असं पिझ्झा कोल्हापुरात नाही चालणार रे. तिकडं म्हणजे तांबडा पांढराच असतोय की. आणि ते खरंच आहे की, म्हणजे त्यातली जी चव आहे ती ह्या पिझ्झाला पार बाद करणार आहे. नादच करायचं नाही हो, अशी ती चव आहे. पण तुम्ही मांडलं भन्नाट की आपल्याकडचं देशी आपण वाढवायला पाहिजे कुठले तरी पाश्चात्य पदार्थ खाण्यापेक्षा. हे मला फार भन्नाट आवडलं. आणि तू कोल्हापूरसारखं गाव तुम्ही निवडलं हेच जास्त ग्रेट आहे. कारण जिथे खाद्य संस्कृती फार अफलातून आहे. म्हणजे मी कोल्हापुरात जेव्हा कधी जातो शूटिंगला, तर 15 दिवसांनी घरी येतो तेव्हा वजन वाढलेलंच असतं, त्याला काही इलाजच नाही आहे. तर त्यामुळे तुमचा हा परफॉर्मन्स फार चांगला होता आणि मुळात विषय फार चांगला होता. व्हेरी गुड. रेणुकाताई, खरंच मस्त होता विषय. आणि मी ऍक्च्युली इमॅजिन करत होते तांबडा आणि लाल रस्सा खाताना ओबामा. फारच मस्त. ऑल इन ऑल एक्सलंट ऍक्ट. थँक्यू सो मच. प्लीज हॅव युअर सीट्स. फ्रेंड्स, आज आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. याहून जास्त कल्ला करण्यासाठी आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या रात्री 9:30 वाजता. तोपर्यंत होऊ दे कल्ला.